कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, त्या चंचलाला शिकू देत त्यांच्याकडून गाणं. आणि तुमचं गाणं जरी बंद झालेलं असलं तरी मी तुम्हाला सांगितलंय ना अधिपती, तुमच्यासाठी ऑनलाईन क्लास मी सुरू करून देणार. हा ते तुम्ही म्हणलं होतं, हा पण आता राहून दे. राहू दे कसं? मुळीच नाही, तुम्ही गाणं शिकायचं. अहो आता कामाचा एवढा व्याप आहे, आम्हाला वेळ आहे काय सांगा बरं. त्या चंचीला शिकवता शिकवता आमच्या कानावर जेवढं पडेल तेवढं आम्ही गुणगुणतो की बारीक बारीक. नाही नाही नाही, मला चालणारच नाहीये. तुम्ही गाणं शिकायचं, माझं ठरलंय. तुम्ही गाणं शिकणार, पण सरगम मॅडम कडून नाही. माझं ठरलंय, यांचं ठरलंय, वारं फिरलंय. नाही तुम्हाला काय वाटलं आम्हाला काय कळत नाही तुमचं काय ठरलंय काय चाललंय ते? हा तुम्ही ते काय म्हणतात ते कुठे गेले इंग्लिश? पजेशिव झालाय. पजेशिव हे पजेशिव वाईट. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काही दिसत नाही का, कळत नाही? हा एवढं अडगावे आम्ही. अहो एवढं अच्छा करण्यापेक्षा बोलून टाका की एकदा. काय ते मॅजिक वर्ड्स बोलून टाका की एकदाच. आमची बी कान आतुरल्या तो. काय राव, आम्ही म्हणलो होतो तुम्हासनी तंगवणार, आम्ही तुम्हासनी तंगवता आम्हीच तंगायला लागली. टोंक्या बोल. हा आलोच निघायला लागलोय. आलो. चला पटा हात चालवा. गप्पा आणत बसले आपले. चला लवकर. हो काकू काय करताय तुम्ही? जरा इकडे या. समध्या जणी आलेला दिसत नाहीयेत. येत ही कुठं आहे? काय नाव तिचं? नीलम दिसना झाली ती. कुठे येतील त्या? येत आहे ना. हो वडाकडे काय बघताय माझ्या? चला काम करा पटापटा. चला निघा. काम सोडून गेली का काय? काम सोडून गेली म्हणजे सुटल का काय असं वाटलं ते? अरे काम सोडून गेली तर जास्त महागात पडल हिला. माझ्या समोरून जातेस आणि माझ्याशीच बोलत नाही वय. कवा तर ना वाट पाहतोय तुझी मी. तुला माहित आहे ना, तुला बघितल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही. ते मी तुला सांगितलं होतं, त्याचा विचार केलास ना तू? हो गा आपलं भाव खायला लागलीस. पटकन उत्तर द्या. जास्त लेट झालेला आपल्याला चालत नाही. म्हणजे कामावर आणि आयुष्यातही. उत्तर लवकर द्या. आय लवकर चला. लवकर इनकार में इकरार है. मला वाटलं नव्हतं मी या घरी परत येईन. खरं तर माझी इच्छाही नव्हती, कारण एवढा अपमान झाला होता ना माझा. पण भुवनेश्वरी मॅडमनी कमालच केली. अगं तुला नाही का आमच्या मावशीची कमाल अजून माहीतच नाही. म्हणजे तिनं अशा काय गोष्टी केल्यात ना, त्या जर तू ऐकल्यास ना तर तुला तिच्या बुद्धीची खरी कमाल कळल. म्हणजे आत्ताच घे की. अक्षदानं काय केलं? तुझा अपमान केला आणि तुला घरातनं हाकलून दिलं, बरोबर? त्यावर मावशीनं काय केलं? तुला हितं मला गाणं शिकवायला बोलवलं. हा म्हणजे आता तू काय अधिपतीसनी गाणं शिकवाय येत नाही, त्यामुळे तुला हितं यायला काही त्रास बी नाही. आणि तू अक्षदाच्या डोळ्यात रोज खूप पदबी राहणार. हा आहे का नाही आमच्या मावशीचं डोसकं? खरंच कमाल आहे. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. काय करायलाय? अहो आम्ही तुमचंच कौतुक करत होतो.
मॅडम खरंच तुमच्या बुद्धीला सलाम आहे. म्हणजे मी अशी कल्पनाही केली नव्हती की तुम्ही असं काहीतरी विचार करू शकाल. अगं आपली कल्पना जिथं संपते का नाही तिथं मावशीचं डोकं सुरू होतंय. यांना कळत कसं नाहीये. खरंच इतके माठ असतात ना पुरुष. त्या मोहितेताई म्हटलं तसं केवढ्या हिंट्स देते मी, पण एकही हिंट यांना कळत नाहीये. आणि मलाही नीट सांगता येत नाहीये कसं होणार आहे. अहो हो नको. अधिपती हे बघा, आपलं लग्न झालंय की नाही आणि मी बायको आहे तुमची, लग्नाची बायको. म्हणजे बघा ना, माझा हक्क आहे ना तुमच्यावर. अहो हसताय काय? खरंच आहे. आणि तुमचाही माझ्यावर हक्क आहे, हो की नाही? मग तुम्हाला काही कळतच नाही. स्वतःहून सगळं सांगायला लागतं का तुम्हाला? हो पुन्हा सगळं बोलावलंय. मी हो, मी फोनवर बोलत होते. हा तिथं आहे. तो तिकडे. एवढ्या लांबनं माणसं स्पीकरवर बी टाकून बोलत नाहीत. स्पीकर आहे का भोंगा? बरोबर. मी काय म्हटले की मी फोनवर बोलत होते असं म्हटलं का मी? मला तसं काय बोलते काय माहिती. मी फोनवर बोलत नव्हते. मी बोलणार होते फोनवर, आईला फोन करणार होते मी, असं म्हणायचं होतं मला. तर मी म्हटले की बोलत होते असं. पण म्हणजे मी खरं तर बोलणार आहे आता. हा कळलं. म्हणजे नाही कळलं पण कळलं. पाकिट माझं विसरलो होतो म्हणताना मी आलतो. पाकिट विसर. तुम्ही घ्या, बोलून घ्या फोनवर. अक्षरा काय चाललंय तुझं? काय मिळण्यासारखं वागतेस? ओके ना सगळं? हो ओके सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.